नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहोत पळसझरी येथील श्री स्वामी समर्थ मठाचे दर्शन घेण्यासाठी. तर ठाण्याला आलेलो आहोत 5 नंबर या प्लॅटफॉर्मला आणि तिथून आता ट्रेनची आपल्या वाट बघत आहोत. तर आता पुढे आपली ट्रेन आलेली आहे, बघू शकता तुम्ही. ही ट्रेन आहे कर्जत फास्टची. आता ट्रेनचा प्रवास सुरू झालेला आहे. तर बघू शकता इथे आम्हाला उत्सुकताच लागलेली आहे की कधी कर्जत येतं आहे. तर आता आमची ट्रेन बहुतेक कर्जतला लागली, पण त्याच्या अगोदर एक सिग्नल लागला आहे. तर इथे पनवेल कर्जतचं जे स्टेशन बनतं आहे त्याचं काम चालू आहे. 2026मध्ये झालेलं काम. आता सिग्नल सुटलेला आहे आमचा आणि गाडी चालली आहे ती कर्जत रेल्वे स्टेशनच्या दिशेने. तर हे बघा कर्जतचं स्टेशन आणि वरतून जाणारा हा पूल. आणि आता आम्ही थोड्याच वेळात कर्जत स्टेशनला उतरणार आहोत. तर आता येईल आपलं कर्जत प्लॅटफॉर्म. आता बघू शकता तुम्ही कर्जतचा प्लॅटफॉर्म आलेला आहे. आणि आता पुढे आपला प्रवास कसा होईल तर बघण्यासाठी तुम्ही आमची व्हिडिओ पूर्ण बघा. तर आम्ही ते विचारतच चाललो आहोत. तर एका माणसाने आम्हाला सांगितलं की पुढे तुम्हाला कर्जतच्या साईडलाच उतरायचं आहे आणि तिथून पुढे चालत येऊन ब्रिजच्या उजव्या साईडला उतरलात की तुम्हाला तिथे पुढे शेअर ऑटो मिळतील किंवा शेअर इको गाड्या असतील. तर त्या इको गाड्या अंदाजे 30 ते 50 रुपये घेतात असा आमचा अंदाज आहे. तर आम्हाला एक स्वामींचे भक्त मिळाले, त्यांनी आमच्याबरोबर ऑटो शेअर केली आणि आम्ही मठापर्यंत पोचलो. तर हे बघा मठाचा प्रवेशद्वार आहे आणि हा इकडे मोठा हायवे आहे आणि हे आहे स्वामी समर्थ मठाचं प्रवेशद्वार. तर प्रवेश करण्यापूर्वी इथे आम्ही चप्पल स्टँड आहे, तिथे चपला आमच्या काढून घेतल्या आणि पुढे मठात प्रवेश करायचाच होता आम्हाला. तर त्याआधी आम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे की मठाच्या मागच्या साईडला पळसझरीकडून येणारी माणसं किंवा आपल्या मठाच्या इथून पळसझरीला जाण्याचा दुसरा ऑप्शन तुम्ही म्हणू शकता ट्रेनने येण्याचा. तर हा मठाच्या मागच्या साईडचा जो मार्ग आहे तो थेट पळसझरी स्टेशनला जातो. तुम्ही तिथे पायी जाऊ शकता. आम्हाला अजून तरी कुठे तिथे बाय रोड जाण्याचा काही मार्ग दिसला नाही. आम्ही बरेच ठिकाणी विचारलं. तर ही माणसं ज्या ठिकाणी चालली आहेत त्या ब्रिजवरून छोटासा तो मार्ग आहे पळसझरी स्टेशनच्या दिशेने जायचा. आणि इथे बघू शकता की तुमच्या 4 व्हीलर आणल्या आहेत त्या तुम्ही ते फ्री ऑफ कॉस्ट मठाच्या बाहेर तुम्ही पार्क करू शकता. तर आता आम्ही मठाच्या प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करणार आहोत. तर हे आहे आतमधलं ठिकाण जिथे स्वामींचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. आणि हे आहेत आतमध्ये छोटे दुकानं, त्याच्यामध्ये तुम्ही प्रसाद वगैरे किंवा तुमच्या स्वामींच्या ज्या माळा म्हणा किंवा त्यांच्या काही वस्तू त्या तुम्ही घेऊ शकता. लॉकेट प्रसाद. येथून आम्ही प्रवेशद्वारामध्ये प्रवेश घेतला आणि इथे आहे गुरुकक्ष, जिथून तुम्हाला स्वामींच्या मूर्तीचं दर्शन होणार आहे आणि त्या मूर्तीची रूपरेषा जी आहे तुम्हाला दिसणार आहे. इथून आम्ही प्रवेशद्वारात प्रवेश करत आहोत. तिथे तुम्हाला पहिल्यांदाच गणपतीच्या मूर्तीचे दर्शन होईल. नंतर पुढे जाऊन स्वामींच्या
मूर्तीचे दर्शन होईल. पुढे जात जात स्वामींचं जे शयनगृह आहे तेथून आम्ही पुढे ध्यान कक्षाकडे वळलो आणि ध्यान कक्षातल्या स्वामींच्या मूर्तीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे आमच्या दिशेने मार्गस्थ झालो. तर हा आहे स्वामींच्या मूर्तीच्या समोरचा जो भाग. बघू शकता खूप छान असं इथे प्रसन्न वातावरण झालेलं आहे आणि इथे आल्यावर खरंच असं मंत्रमुग्ध झाल्याचा एक वेगळाच अनुभव आम्हाला आला. त्याच्यानंतर आम्ही पुढे महाप्रसादाच्या दिशेने गेलो. महाप्रसादाच्या दिशेने जाताना आपल्याला इथे जर यज्ञ करायचा असेल तर तुम्ही तुमच्या स्वइच्छेने तसेच यज्ञ करू शकता. तसेच महाप्रसादाची वेळ शनिवारीही करण्यात आलेली आहे ह्याची भक्तगणांनी काळजी घ्यावी. तर तुम्ही बघू शकता इथे स्वामींचे भक्तगण महाप्रसादाचा लाभ घेताना इथे खूप छान पद्धत आहे की आपले महाप्रसादाचे ताट जेवण झाल्यानंतर आपण स्वतःने धुवायचे आहेत आणि ते त्या योग्य जागी जाऊन ठेवायचे आहे. हे औदुंबराचे झाड आहे जे काही आता नवीनच तयार करण्यात आलेले आहे. ही आहे जे संस्थापक आहेत ते ज्या गाडीने प्रवास करायचे त्यांची गाडी इथे ठेवण्यात आलेली आहे. तुम्ही त्याचाही अनुभव घेऊ शकता. तर महाप्रसाद झाल्यानंतर ह्या परिसरामध्ये पुढे गेलात तर टॉयलेटची सुविधाही तुम्हाला केलेली आहे. तिथे दोन्ही प्रकारचे जेंट्स आणि लेडीज टॉयलेट आहे. पुढे जाऊन श्रींची उत्सव मूर्तीचे दर्शन घडते तर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आम्ही निघालो आहोत परतीच्या प्रवासाला. तर खूप छान अनुभव होता. परतीच्या प्रवासाला जाताना आम्हाला थोडीशी अडचणच आली कारण मार्ग मिळत नव्हता. रिक्षा आणि इको टॅक्सी पण अवेलेबल नव्हती. तर कृपया तुम्ही जर येत असाल तर याची दक्षता पूर्णपणे घेऊन या की आपल्याला परतीचा प्रवास पण करता येईल त्या मार्गाने. भरपूर वेळानंतर आम्हाला ऑटो रिक्षा मिळाली तर आम्ही तिकडून ऑटो रिक्षाने जायचा प्रवास सुरुवात केला. तर पुढे दाखवणारच आहोत. तर हे बघा तुम्ही बघू शकता पुढे जाऊन हा आम्हाला पुढे एक हायवे लागला आहे जो जातो एक लेफ्ट साईडला पनवेलच्या दिशेने आणि राईट साईडला कर्जतच्या दिशेने. तर आम्ही ऑटो पकडून आलो आहोत. कर्जतच्या दिशेने आता चाललेलो आहोत. नमस्कार मंडळी, तुम्हाला जर व्हिडिओ आमची आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्या. लाईक करा, सबस्क्राईब करा